या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का हा प्रश्न पुन्हा एकदा विचारावासा वाटतो। घटना तुम्हाला सगळ्यांना माहीत झाली असेल। डोकं फिरलेल्या माथा फिरलेल्या नराधमानं त्या अगदी 3.5-4 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार केला। आमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नाला जायला वेळ आहे, मात्र अशा ठिकाणी जिथं सगळी लोक रस्त्यावरती आहेत तिथं एखाद्या 3.5-4 वर्षाच्या चिमुरटीवरती अत्याचार झालाय। ती अत्याचार झाल्यानंतर तिच्यासाठी आवाज उचलण्यासाठी लोक रस्त्यावरती आहेत, मात्र तिथं पोलीस प्रशासन तिथं तिला न्याय देण्यासाठी नाहीये। मंडळी, पुण्याच्या भोर तालुक्यामधल्या नसरापूरमध्ये जी घटना घडली ती घटना घडल्यानंतर त्या नराधमाबद्दल जितका राग मनामध्ये येतोय नाही येतोय त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं सध्या जास्त राग इथल्या प्रशासन व्यवस्थेवरती येतोय, त्या नराधमाला सोडणाऱ्या त्या यंत्रणांवरती येतोय, किंबहुना आता लोकांची ज्या पद्धतीनं वागतंय पोलीस प्रशासन त्याच्यावरती येतोय। आणि अक्षरशः या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का हा प्रश्न पुन्हा एकदा विचारावासा वाटतो। म्हणजे आमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नाला जायला वेळ आहे, मात्र अशा ठिकाणी जिथं सगळी लोक रस्त्यावरती आहेत, जिथं एखाद्या 3.5-4 वर्षाच्या चिमुरटीवरती अत्याचार झालाय, तिला वाचवायला कोणी नाहीये, किंबहुना तिच्यावरती अत्याचार झाल्यानंतर तिच्यासाठी आवाज उचलण्यासाठी लोक रस्त्यावरती आहेत, मात्र तिथं पोलीस प्रशासन तिथं तिला न्याय देण्यासाठी नाहीये। ही दुर्दैवी गोष्ट आहे। आज या घटनेबद्दल काय बोलावं, अक्षरशः तळपायाची आग मस्तकाला जातीये। घटना तुम्हाला सगळ्यांना माहीत झाली असेल की 65 वर्षाच्या त्या डोकं फिरलेल्या माथा फिरलेल्या नराधमानं त्या अगदी 3.5-4 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार केला आणि त्यानंतर तिला दगडानं ठेचून मारून टाकण्यात आले आणि त्यानंतर तो तिला त्या एका गोठ्यामध्ये शेणाच्या ढिगाऱ्याखाली पुरतोय आणि निघून पळून जातोय। ज्यावेळेला लोकांना CCTV फुटेजेस समोर येत आहेत त्यावेळेला लक्षात येत आहे की या नराधमानं त्या मुलीला फूस लावली की चल मी तुला वासरू दाखवतो म्हणून गोट्याच्या दिशेने घेऊन गेला। त्या 3-4 वर्षाच्या लेकराला काय कळणार आहे? अक्षरशः कोणीतरी आजाच्या वयाचा माणूस आहे तो म्हणतोय वासरू दाखवतो म्हटल्यानंतर ती त्यांच्या पाठीमागून तिथपर्यंत जातीये, मात्र तिला नव्हतं माहीत, तिला नव्हतं तेवढी अजून बुद्धी आलेली की काय होऊ शकेल हे कळेल। मात्र साधी सुट्टीच्या दिवसांमध्ये आजीकडे राहायला गेलेली आजीकडे राहायला गेलेली छोटीशी चिमुरडी तिच्या बाबतीत हा जो काही प्रसंग घडलेला आहे अत्यंत वेदनादायी आहे। मात्र त्यानंतर ज्या पद्धतीनं सरकार वागतंय ते बघितल्यानंतर तर अक्षरशः चीड येताना दिसतीये। सरकारनं काय केलं तर सरकारनं सांगितलं हे सगळं आम्ही फास्ट ट्रॅकवरती चालवू। फडणवीसांची मुलाखत घेतली त्यावेळेला फडणवीस म्हणतायत की विरोधकांनी याचं राजकारण करू नये, तर फक्त आणि फक्त आम्ही ज्या संवेदनशील विषय आहे तर त्याच्यावरती व्यवस्थित लक्ष ठेवून आहोत, आम्ही फास्ट ट्रॅकवरती केस चालवू आणि नराधमाला योग्य ते शिक्षा देऊ। आताच राजा शिवाजी हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे। रांझ्याच्या पाटलानं ज्यावेळेला अशा पद्धतीचं कृत्य केलेलं होतं त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी कशा पद्धतीनं त्याचे हात छाटले होते आणि त्यानंतर त्याचे हात पाय छाटून चौरंग करायची शिक्षा जी दिली होती ही बघितल्यानंतर मात्र या आरोपीला नेमकी कुठली शिक्षा द्यावी हा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। खरं तर हे सगळं प्रकरण बघत असताना त्या मुलीचं वय काय हो 3.5-4 वर्ष, जिला अजून जग म्हणजे काय, दुनियादारी काय असते, नेमकं कसं जगायचं असतं, जग किती सुंदर आहे हे बघायला सुद्धा मिळालं नाही, मात्र या जगातला नरक कसा असतो हे बघायला मिळालं, हे दुर्दैवी आहे। पोलीस प्रशासन ज्या पद्धतीनं वागतंय म्हणजे या सगळ्याच्या संदर्भामध्ये आपण बघितलं तर पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात तिथं प्रोटेस्ट होताना दिसतोय, लोक रस्त्यावरती उतरलेली दिसत आहेत, त्या नराधमाला आमच्याकडे द्या नाहीतर आम्ही त्या मुलीची बॉडी जी आहे त्याचा अंत्यसंस्कार सुद्धा करणार नाही, अशा पद्धतीची लोक भूमिका घेताना दिसत आहेत। आणि या सगळ्या मागणीनुसार लोक रस्त्यावरती उतरले, पोलीस ठाण्याच्या समोर जाऊन बसले। हे सगळं घडत असताना पोलीस मात्र काय करतायत, हे सगळं शांत करण्यासाठी लाठीचार्ज करताना दिसत आहेत, लोकांना मारताना दिसत आहेत, त्यांना पळवून लावताना दिसत आहेत। म्हणजे हे सगळं जेव्हा घडताना दिसतंय म्हणजे नवले ब्रिजवरती तर मी अनेकांची व्हिडिओ बघितली की ज्या पद्धतीनं पोलीस मारतायत, इथं रस्त्यावरती आलेली ही सगळी सर्वसामान्य जनता जी प्रोटेस्ट करते तेच खरं आरोपी आहेत की काय, तेच खरे गुन्हेगार आहेत की काय असं वाटायला लागलंय। इतक्या अमानुषपणे पोलीस प्रशासन या सगळ्या लोकांशी वागतंय की का लोक दगडफेक वगैरे करतायत का? अहो शांततेनं फक्त तिथं त्या मुलीला न्याय मिळावा याच्यासाठी आंदोलन करतायत, ते कुठल्याही पद्धतीनं दगडफेक करत नाहीयेत, मोडतोड करत नाहीयेत। फक्त या लोकशाही राष्ट्रामध्ये एखाद्या घटनेचा निषेध करण्यासाठी लोकांनी रस्त्यावरती येणं, शांततेनं एखादं आंदोलन करणं हे सुद्धा जर नसेल तर मग कसली लोकशाही आम्ही जगतोय हा सुद्धा एक प्रश्न मनासमोर निर्माण होतोय। मुख्यमंत्र्यांच्या 2-4 स्टेटमेंट दिल्यानंतर त्या मुलीला न्याय मिळणार नाहीये, अशा कितीतरी नराधम या समाजामध्ये फिरत आहेत की अगदी ह्या लहान लहान लेकरांचं आयुष्य उद्ध्वस्त करताना दिसत आहेत। आणि म्हणून अशा सगळ्या परिस्थितीमध्ये योग्य तो न्याय झाला पाहिजे।
त्या सगळ्या नराधमांना अक्षरशः फाशीची शिक्षा झाली पाहिजे, या पद्धतीची लोकांची मागणी आहे. आणि ती त्यांना झाली तर त्या 4 वर्षाच्या मुलीला न्याय मिळेल असं मला वाटतंय. याआधी सुद्धा त्या नराधमांच्या वरती अनेक गुन्हे दाखल आहेत. म्हणजे 1998 साली विनयभंगाचा गुन्हा त्याच्यावरती दाखल करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर त्यानंतरच्या म्हणजे 2015 साली सुद्धा पोक्सो अंतर्गत आणि त्याचबरोबर विनयभंगाचा गुन्हा याच्या आधी सुद्धा त्याच्यावरती दाखल आहे. आणि तरी सुद्धा असे आरोपी सुटतायत नेमके कशा पद्धतीनं हे कळत नाही. असे आरोपी अगदी 4 वर्षाची त्याला शिक्षा सुद्धा झाली होती. येरवडा जेलमध्ये त्यानं शिक्षा भोगली सुद्धा होती. मात्र त्यानंतर तो सुटलेला आहे. त्यानंतर पुन्हा त्यानं गुन्हा केलेला आहे आणि आता जो झालेला आहे तो त्याच्यावरचाही कळस गाठलेला आहे. म्हणजे असं बुद्धिभ्रष्ट झालेले, समाजाला अक्षरशः कलंक असणारी अशी माणसं जोपर्यंत समाजात वावरत आहेत तोपर्यंत आमच्या घरातल्या छोट्या छोट्या लेकी ह्या सुरक्षित नाही आहेत हे स्पष्टपणे कळतंय. त्यामुळं त्याला योग्य ती कठोरातली कठोर शिक्षा व्हावी. नाहीतर अनेकांची मागणी आहे, जसं की प्रवीण तरडे यांनी सुद्धा सरळ सांगितलं की या नराधमांना पोलिसांनी जर खरंच याचा एन्काउंटर करून टाकला किंवा गोळ्या घातल्या तर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचं सरकार आहे असं आम्ही तुम्हाला समजू. म्हणजे अशा पद्धतीची त्यांनी भूमिका व्यक्त केलेली आहे आणि त्याला तशी शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी सुद्धा केलेली आहे. एकंदर बघता विरोधकांनी सुद्धा हा मुद्दा उचलून धरलेला आहे. एकंदर बघता सर्वसामान्य लोकांनी हा मुद्दा उचलून धरलेला आहे. त्या नराधमाला फाशी तर मिळेलच किंवा एखादा एन्काउंटर सुद्धा त्याचा केला जाईल असं वाटतंय. मात्र बघू सरकार किती याच्यासाठी वेळ खातंय की त्याचं सुद्धा पुढं राजकीय दृष्टीने एखादी निवडणूक तोंडावरती बघून मग तसं काही करतंय का बघावं लागेल. पण लवकरात लवकर या नराधमाला फाशी तरी व्हावी किंवा त्याचा एन्काउंटर तरी व्हावा हीच सर्वसामान्य जनतेची मनापासून इच्छा आहे. आजच्या बातमीमध्ये एवढंच. धन्यवाद.